सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय बघणार आहोत। आपल्याला एके ठिकाणी 2 वेलची या ठेवायच्या आहेत। पती पत्नीचे पटत नसेल, पती पत्नीच्या नात्यामध्ये जर मतभेद असतील किंवा पतीचे जर पत्नीवरती प्रेम नसेल, पती पत्नीचा मान सन्मान करत नसेल, तर पत्नीने हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे। तुम्ही जर या शनिवारी शक्य नाही झालं तर तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता। तुम्ही 1 शनिवार किंवा सलग 5 शनिवार सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता। अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे। या उपायामध्ये आपल्याला कुठेही पैसे खर्च करायचे नाहीत। आपल्याला फक्त आपला थोडासा जो वेळ आहे तर तो वेळ आपल्याला खर्च करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे। आता उद्या शनिवारी नवरात्रीची 7वी माळ आहे। आता उद्या हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तसेच तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता। प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असतं की आपल्या लग्नानंतर आपल्या पतीने आपल्याला सन्मान द्यावा, आपला सेल्फ रिस्पेक्ट जपावा, आपल्यावरती प्रेम करावे, आपलेपणाने वागावे। पण कधी कधी लग्न झाल्यानंतर लक्षात येतं की पतीचे आपल्यावरती प्रेमच नाही। याला बरीचशी कारणं सुद्धा असू शकतात, जसं की पतीचं त्याच्या इच्छेविरुद्ध आपल्यासोबत लग्न होणं किंवा पतीचं दुसऱ्या मुलीवरती प्रेम असणं किंवा एक प्रकारचा पुरुषी अहंकार असणं। काही पुरुषांना असा एक युगो असतो की आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत आणि आम्ही आमच्या बायकोला म्हणजे काडीचीही किंमत देत नाही, असा एक त्यांचा स्वतःचाच असा एक युगो असतो। आणि जर आपण आपल्या बायकोशी प्रेमाने वागलं तर हा युगो कुठेतरी हर्ट होतोय, तर असं त्यांना वाटत असतं। त्यामुळे सुद्धा काही पती जे आहेत, काही नवरे आहेत तर बायकोला सन्मानाने वागवत नाहीत किंवा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत। आपल्या बोलण्याकडे जर आपला नवरा लक्ष देत नसेल, आपल्या बोलण्याला काहीही किंमत नसेल, तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। जर पत्नीचा आवाज दाबला जात असेल, तिच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नसतील किंवा ती जे बोलत आहे, जे काही म्हणत आहे तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असेल, तर असं बरंचसं काही जणींच्या बाबतीत अगदी लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सुद्धा घडते। तर काही जणींच्या बाबतीत सुरुवातीचे जे दिवस आहेत तर ते गुडी असतात। सुरुवातीला सगळं काही छान असतं, ज्याला आपण नव्याचे 9 दिवस म्हणतो। तर आणि हे नव्याचे 9 दिवस संपले की नंतर पती पत्नीच्या नात्यामध्ये ताणतणाव सुरू होतात, दुरावा वाढतो आणि मग फक्त आपल्या मुलांसाठी म्हणून ती स्त्री जगत असते, फक्त आपल्या फॅमिलीसाठी, संसारासाठी म्हणून ती सर्व काही करत असते, परंतु आतून ती कधीही समाधानी नसते। फक्त एक आपला संसार आहे, आपण या व्यक्तीशी लग्न केलेलं आहे किंवा तिचं त्या व्यक्तीवरती प्रेम आहे म्हणून ती सगळं काही सहन करत असते। आपल्या पतीने आपले ऐकावे, आपल्याला मानसन्मान द्यावा, तर असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि पती पत्नीमध्ये गोडवा यावा, तर यासाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। पती पत्नीमधील जे नातं आहे तर ते नातं जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी हा उपाय तुम्ही शनिवारी करू शकता। आता काय करायचं आहे तर शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे। 2 वेलच्या घ्यायच्या आहेत। या ज्या वेलच्या आहेत तर या वेलच्या आपल्याला तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात, तर वेलच्या व्यवस्थित आणि हिरव्या रंगाच्या वेलच्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता ज्या कोणी मैत्रिणी साडी नेसतात तर त्यांनी साडीच्या पदराला एका बाजूला या 2 वेलच्या बांधायच्या आहेत। ज्या ड्रेस घालतात त्यांनी ड्रेसच्या ओढणीमध्ये या वेलच्या बांधल्या तरी चालतील किंवा ज्या दुसरं काही कॉस्ट्यूम घालतात तर त्यांनी एक पोटली तयार करायची आहे। एका कापडाची एक पोटली तयार करावी आणि या कपड्यामध्ये या 2 ज्या वेलच्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या शनिवारी सकाळी आपले अंघोळ वगैरे झाल्यानंतर या पोटलीमध्ये बांधायच्या आहेत आणि हे आपल्या स्वतःजवळ राहील, तर याची काळजी घ्यायची आहे। दिवसभर या ज्या वेलच्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या स्वतःजवळच ठेवायच्या आहेत आणि रविवारी उठायचं आहे। रविवारी उठून पुन्हा आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। आता घटस्थापना असेल तर तुम्ही घटासमोर बसा, तुमच्या घरी देवी बसलेली असेल तर देवीसमोर बसा आणि जरी तुमच्याकडे घट नसतील तरी तुमचं जे देवघर आहे तर त्याच्यासमोर बसायचं आहे। या ज्या वेलच्या आहेत तर त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आता या वेलच्या उजव्या हातात घेतल्यानंतर त्या आपल्या कपाळाला लावायच्या आहेत आणि तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि पॉझिटिव्ह बोलायचं आहे। ज्या प्रकारे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह बोलत असतो आणि त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचे तसे पॉझिटिव्ह परिणामसुद्धा बघायला मिळतात, त्याप्रमाणेच आपल्याला यासुद्धा उपायामध्ये पॉझिटिव्ह बोलायचं आहे। जसं की माझे पती माझे सर्व ऐकतात किंवा माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो। म्हणजे तुम्हाला जे नवऱ्याकडून हवं आहे, प्रेम, आपुलकी, आपलेपणा, मान सन्मान, सेल्फ रिस्पेक्ट, तर या सगळ्या गोष्टी तर जे तुम्हाला हवं आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे। फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे, म्हणजे असं नाही बोलायचं की माझ्या नवऱ्याने माझ्यावरती खूप प्रेम करावं
किंवा माझा नवरा माझ्यावरती प्रेम करत नाही आणि त्याने करावं असं बोलायचं नाही, तर माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो, म्हणजे तुम्हाला जे नवऱ्याकडून हवं आहे ते तुम्हाला मिळालं आहे, तर अशी कल्पना करून असं इमॅजिन करून तुम्हाला त्यावेळेने उत्साहाने तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. आणि हे बोलल्यानंतर तुम्हाला देवाला नमस्कार करून तेथून उठायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक पदार्थ बनवायचा आहे, तर ती म्हणजे खीर बनवायची आहे. आता तुम्ही शेवयाची खीर बनवा किंवा तांदळाची खीर बनवा, कोणतीही खीर बनवा आणि या खिरीमध्ये आपल्याला या ज्या 2 वेलच्या आहेत त्याची पूड करून टाकायची आहे. आता जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर तुम्ही खीर बनवा आणि या खिरीमध्ये या वेलचीची पूड घालू नका. फक्त ही जी वेलचीची पूड आहे तर ती फक्त पती पत्नी दोघांच्याच खिरीमध्ये असायला हवी. त्यामुळे मग पती आणि पत्नीची जी खीर आहे तर ती 2 वाट्या खीर नंतर बाजूला काढा आणि त्यामध्ये फक्त ही वेलचीची पूड घाला. आणि जर तुम्ही दोघेच जर बाहेरगावी राहत असाल तर मग तुम्ही दोघांपुरतीच खीर बनवायची आहे आणि त्या खिरीमध्येच तुम्हाला ही वेलचीची पूड जी आहे तर ती घालायची आहे. आता जर कधी कधी असं होतं की पती पत्नी दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करतात, एकमेकांविषयी आदर असतो, सगळं काही असतं, परंतु कधीतरी अशी एक सिच्युएशन येते की त्या दोघांचे खटके उडतात, वादविवाद होतात, थोडी म्हणजे गुडीची जी भांडणं असतात आपण ज्याला म्हणतो, जी गोड गोड भांडता भांडता त्याचं एका तीव्र भांडणामध्ये सुद्धा रूपांतर होतं आणि त्या दोघांनाही कळत नाही की असं का होतं. तर असं होत असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि पतीला सांगून सुद्धा तुम्ही मग हा उपाय करू शकता. कारण कधी कधी आपला नवरासुद्धा आपल्याला म्हणत असतो की आपल्यामध्ये असं का होत आहे की आपण एवढं एकमेकांना जपतो किंवा एकमेकांवर तेवढं प्रेम करतो, तरीही आपल्यामध्ये कधी कधी खटके का उडत आहेत. तर अशा वेळेला हा उपाय तुम्ही करा आणि पतीला सांगा की बाबा मी हा उपाय केलेला आहे आणि ही खीर तुम्ही सुद्धा खा. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पतीला सांगून सुद्धा हा उपाय करू शकता. परंतु जर पती तुमच्याशी खूप तुसरेपणाने वागत असतील तर हा उपाय जो आहे तर तो पतीला सांगण्याची गरज नाही, फक्त आपल्या पतीला ही वेलचीयुक्त जी खीर आहे तर ती खायला द्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तरी तुमच्या दोघांची खीर वेगळी करून त्यामध्ये तुम्हाला ही वेलची पूड घालायची आहे आणि जर तुम्ही दोघेच बाहेर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शनिवारी वेलच्या स्वतःजवळ ठेवायच्या आणि रविवारी खीर बनवायची आणि त्या खिरीमध्ये या वेलच्या घालायच्या आहेत. असा साधा सोपा उपाय आहे. तर सलग 5 शनिवार तुम्ही हा उपाय नक्की करा. आता रविवारी नवरात्रीची आहे 8वी माळ, योगाने या दिवशी आहे महागौरीची पूजा आपण करत असतो. म्हणजे 9 दिवस ज्या 9 शक्तींची पूजा केली जाते तर रविवारी जी पूजा आहे तर ती आहे महागौरीची पूजा. आणि ज्या स्त्रिया महागौरीची पूजा करतात मनाने, श्रद्धेने, निष्ठेने आणि भक्तिभावाने, जी कोणी स्त्री महागौरीची विधिवत पूजा करते तर तिच्या सौभाग्याचं रक्षण करणारी शक्ती म्हणजे महागौरी आहे. तर हा सुद्धा एक योग जुळून येत आहे की तुम्ही ही जी खीर बनवणार आहात तीही रविवारी बनवणार आहात आणि रविवारीच महागौरीच्या रूपाची सुद्धा पूजा केली जाणार आहे. तर हा सुद्धा एक चांगला योग आहे की ज्यामुळे हा आपण पती पत्नीच्या नात्याला मजबूत करण्यासाठीचा जो उपाय आहे तर तो रविवारी जो उपाय आपल्याकडून घडणार आहे तर हा सुद्धा एक योग आहे की तुम्हाला महागौरीचे सुद्धा आशीर्वाद मिळणार आहेत.